नमस्कार मित्रांनो, मी किरण सावळे आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत तळेरानमधील आई काळूबाईच्या दर्शनाला। आज आई काळूबाईची खूप मोठी अशी यात्रा आहे आणि त्या जत्रेसाठी आपण आज जाणार आहोत। तुम्ही पाहू शकता बघा, हा मागचा जो दिसतोय हा उधाळा डोंगर आहे आणि हा इकडचा जो दिसतोय तो सिंधवळा किल्ला आहे। त्याच्यामध्ये तळेरान हे गाव वस्तीत आहे आणि हे तळेरान गावाच्या वरती डोंगरावरती डोंगरमाथ्यावरती काळूबाई मंदिर आहे। तर या काळूबाई मंदिराच्या दर्शनासाठी आपण जात आहोत आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तिथे आज खूप मोठ्या प्रमाणात अशी खूप भक्त भाविक या 5 जिल्ह्यामधून येतात आणि खूप अशी मोठ्या प्रमाणात यात्रा केली जाते। कोणाचे नवस म्हणजे ही आपली जी देवी आहे, ही काळूबाई देवी आहे, येथे ही नवसाला पावणारी देवी आहे। तर त्यामुळे असे खूप लांबून लांबून भाविक येत असतात। त्यामुळे आपण पण सुद्धा जाऊयात काळूबाईच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो, ब्लॉग शेवटपर्यंत बघा, यात्रेत किती गर्दी आहे, आपल्याला काळूबाईचं दर्शन पण तुम्ही हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकताय आणि तळेरान गाव कसे सर्व तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या व्हिडिओतून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आता डायरेक्ट भेटूया आपण काळूबाई मंदिराच्या तिथे। तर चला मित्रांनो, किरण कोकाटे हे सातत्याने यासाठी अवलोकन करत असतात। लक्ष्मण मग काय झालं बरोबर। काळूबाईच्या नावानं चांग भलं, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या काळूबाई देवीची आज जत्रा। या यात्रेला खूप मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकताय, आत्ताच आपण तळेरान येथे आलेलो आहोत। तळेरान गाव हे जुन्नरपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे। 25 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर तळेरानमध्ये नहानीची वाडी म्हणून एक वाडी आहे आणि त्या वाडीलगतच असणाऱ्या डोंगरावरती काळूबाई मंदिर आहे। काळूबाई देवी आईचं मंदिर खूप असं पूर्ण असं अभयारण्यात आहे। आज दिनांक 5 फेब्रुवारी 2023, आज माघ पौर्णिमेनिमित्त तळेरान येथे आपल्या काळूबाई देवीची यात्रा खूप मोठ्या उत्साहात पार पाडली जाते। तुम्ही पाहू शकताय, ही गर्दीवरून तुम्ही ओळखू शकताय, हजारोच्या संख्येने भक्तगण इथे जमा होतो आणि आपल्या आईच्या दर्शनासाठी भानवेडा होऊन जातो। तर मित्रांनो, आज आहे माघ पौर्णिमा। तर या दिवशी खरंच खूप मोठ्या प्रमाणावरती येथे यात्रा पार पाडली जाते। आपला जुन्नर तालुका धरूनच जुन्नर तालुक्याच्या इतर तालुके जे आजूबाजूचे तालुके आहेत तेथून सुद्धा खूप भाविक येत असतात। कारण की काही जण नवस करण्यासाठी येत असतात, तर काही जण नवस पार पाडण्यासाठी येत असतात। त्यामुळे येथे आपल्या देवाला, या देवीला खूप असं गर्दीचं किंवा महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे। कारण की आपली तळेरानची आई एक असं जागृत देवस्थान आहे आणि तळेरान गाव हे ह्या आपल्या काळूबाईमुळेच प्रसिद्धीस आलेले आहे। त्यामुळे कधीतरी तुम्ही नक्की या आणि आपल्या या काळूबाई देवीचं दर्शन घेऊन नक्की जा। जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्ही मन प्रसन्न करून जाल, एवढी मात्र मी हमी देतोय। जुन्नरपासून अगदी 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असणारी तळेरान हे एक गाव आणि तळेरान गावाच्या तेथेच नहानीची वाडी म्हणून एक वाडी आणि त्या वाडीलगतच असलेल्या डोंगरावरती तळेरानची आपली आई काळूबाई स्थित आहे। तर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला मी रस्ता सांगतोय कसं यायचं। आपण जुन्नरवरून निघाले असता गणेशखिंड मार्गे मड पारगाव येथे यायचं आणि मड पारगावपासून अगदी 6 ते 7 किलोमीटर अंतरावरच तळेरान हे गाव आहे। आणि तुम्ही येथे आला आणि त्यानंतर काळूबाई देवीचं मंदिर कुठे आहे विचारलं तर कोणीही तुम्हाला सहज पत्ता सांगू शकेल। इतकं सोपं आहे, सरळ सरळ रस्ता आहे। त्यामुळे कधीतरी तुम्ही मित्रांनो एकदा तरी या काळूबाईच्या दर्शनासाठी याच, कारण की हे पूर्ण अभयारण्यामध्ये असं मस्तपैकी जे आहे ते मंदिर स्थित आहे। तुम्हाला आता वरती गेल्यावरती कळेलच। तुम्ही ह्या गर्दीवरून किंवा या बघा पायऱ्या आहेत, पूर्ण दोन्ही बाजूनी जंगल आणि त्या जंगलामधून बघा पायऱ्या किती छान मस्त केलेल्या आहेत। हे कसं सूरज छान असं वाटतंय ना।
ग्रामपंचायत तळेरान आणि तळेरान ग्रामस्थांनी आपल्या काळूबाई देवीकडे जाणारा जो रस्ता आहे, या पायऱ्या आहेत, हा शेड आहे, खूप असा मेहनतीने, खूप असं देणगीदारांच्या सहकार्याने, खूप असं प्रमाणात, खूप असं सुसज्ज असं मंदिर तयार केलेलं आहे. आणि या मंदिराला इथून पुढेही अजून खूप असं मोठं मंदिर व्हावं आणि खूप असं आजूबाजूचा जो परिसर आहे तो असा निसर्गरम्य आणि खूप असं सुशोभीकरण करावे, ह्याच शुभेच्छा, ह्याच आपल्याकडून इच्छा व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचं कारण की आपलं जे काळूबाई मंदिर आहे हे खूप असं सुसज्ज जर झालं तर आपल्याला येथे अजूनही खूप मोठं यात्रेचं एक ठिकाण होईल. आणि यात्रेचं प्रसिद्धीचं असं एक ठिकाण आपल्या तळेरान भागामध्ये, या आपला जो पश्चिम पट्टा आहे आदिवासी, इकडे खूप मोठी अशी जत्रा अजूनही आता तर भरतेच, खूप मोठी भरते, तो पण त्याच्याहूनही अजून मोठी भरविता येईल. आणि पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थान खूप असं महत्त्वाचं स्थान होईल. त्यामुळे आपली एक विनंती आहे सर्वांना की येथे अजूनही जितके सुशोभीकरण किंवा आपलं तळेरान देवीचं मंदिर जे आहे जितकं सुसज्ज करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं आपण करूयात. तुम्ही पाहू शकता बघा आजूबाजूला एक आपल्या हे ग्रामीण भागामध्ये अजूनही आमच्या आदिवासी संस्कृतीमध्ये देवाला नैवेद्य दिला जातो आणि देवाला बकरे कापले जातात. आणि हे पण तुम्हाला सांगतोय, आता काही ठिकाणी बकरे कापणे किंवा ह्या प्रथा अशा बंद करण्यात आलेल्या आहेत, पण आता येथे अजूनही आपल्या इकडे बकरे कापले जातात. किमान असं भरपूर म्हणजे हजारो बकरे येथे कापली जातात. आणि येथे आपलं या देवीला गुळ भाताचा गोड नैवेद्य दिला जातो. आणि जे बाजूचे जे देवीचे संरक्षण करण्यासाठी दैत्य असतात त्यांच्यासाठी हा बकराचा जो नॉनव्हेज नैवेद्य असतो. तर असं मी पण ऐकलंय, त्यामुळे तुम्हाला ते सांगायचा मी प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बघा किती प्रमाणात लोक आलेली भक्तभाव आले ते बघा, किती पंत्या वगैरे, किती काय आहे, तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकत असाल की किती जण इथे भक्तगण येऊन जातात या तळेरानमध्ये आपल्या काळूबाई आईच्या दर्शनासाठी. मंदिराची अवस्था ही अजूनही खूप छान अशा स्थितीत आहे. तरी मित्रांनो, तुम्ही इथे जेव्हा येत असाल तर माझी एक रिक्वेस्ट असेल, माझी एक विनंती असेल, म्हणजे सर्वांना जे आपले जे काळूबाईचे जे भक्त आहेत त्यांनी इथे येताना एक नियम पाळा. मी नियम का बोलतोय तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता कळलेच का मी नियम का म्हणतोय. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बघा आपलं हे देवीचं जे मंदिर आहे हे किती छान असं सुशोभीकरण केलेलं आहे. आणि सर्व आपल्या ग्रामस्थांच्या मदतीने किंवा जे आपले महत्त्वाचे देणगीदार असतात त्यांच्या सहकार्याने, सर्वांच्या सहकार्याने हे किती छान असं एक स्थान झालेलं आहे की ह्या काळूबाईच्या आपल्या मंदिराच्या म्हणजे देवालयच म्हणायला लागेल, त्या देवालयाला एक असं उच्च स्थान प्राप्त झालेलं आहे. आणि आपल्या या तळेरानच्या काळूबाईच्या मंदिरामुळे आपलं तळेरान हे गाव पण एक खूप असं मोठं झोतात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कधी इथे येताना स्वयंशिस्तीतच या, सर्वात महत्त्वाचं ही एक माझी एक विनंती राहील. आणि दुसरी गोष्ट तुम्ही पाहू शकता बघा सर्वजण दर्शनासाठी पूर्ण असं रांगेत उभे राहिलेले आहेत. किती छान असं दर्शन चाललेलं आहे, कोण चिरडाचिरडी नाही की वरडावरडी नाही, काही नाही, खूप छान असं दर्शन चाललेलं आहे. आणि एक प्रथा आहे बघा, इथं नारळ मंदिरात काय फोडला जात नाही, नारळ हा मंदिराच्या बाहेर फोडला जातो. तुम्ही पाहू शकता इथे नारळ फोडला जातो. आणि इथे खाली बघा तुम्हाला जो रस्ता दिसतोय तिथे खाली उजव्या बाजूला बकरे कापले जातात, इथे बकरांचा नैवेद्य दिला जातो. तर बकरांचा नैवेद्य हा दैत्यासाठी देतात, हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. आणि सर्वात महत्त्वाचं आपलं एक निसर्गाचा देवक किंवा निसर्गाचा पूजक आपला वाघोबा. बघा वाघोबा पाहू शकताय किती छान असं वाघोबाचं पण आज असं म्हणजे मला सांगायचं काय याच्यातून की आपले जे आदिवासी दैवत आहेत किंवा आदिवासी जे संस्कृती आहेत ते आपण अजूनही टिकवायला गेल्या पाहिजे. आणि बघा पाहू शकताय हे आपल्या मंदिराच्या बाहेरील परिस्थिती आहे. बघा किती छान असं शेड करून आणि खूप असं अप्रतिम निसर्गाच्या कुशीत असं मंदिर आहे. त्यामुळे तुम्ही कधीतरी एकदा आले तर नक्की आपल्या देवीला भेट द्या, नक्की आपल्या आईच्या दर्शनासाठी या. तर चला आतमध्ये जाऊया आपण आता. तर सर्वांनी आपल्या काळूबाई देवी आईचं सर्वांनी दर्शन घ्या. आपल्या व्हिडिओच्या द्वारे जे येऊ शकले नाही किंवा जे येऊन पण गेले समजा किंवा काहींना कामानिमित्त येता आलं नाही त्यांनी आपल्या या व्हिडिओच्या द्वारे खरंच दर्शन घ्या. काळूबाईच्या नावानं चांग भलं. तर मित्रांनो, आपण काळूबाई देवीकडे एकच मागणं करूया, हे देवी सर्वांना सुखात ऐश्वर्यात आनंदात ठेव आणि सर्वांना सुख समृद्धी लाभू दे. याच माझ्याकडून देवी तुझ्याकडे या प्रार्थना आहेत. तू या सर्वांना जेवढे आपले भक्तगण आहेत आपल्या देवी तुझे, तर तू सर्वांना खूप असं सुखात आणि समृद्धीत ठेव. देवी तुझ्या मी कधी पण पायाशी राहील, तुझ्या मी ऋणी राहील. हा मंदिराच्या मागच्या बाजूचा परिसर आहे आणि आपलं जो देव आहे वाघोबाचं मंदिर आहे ते छोटंसं बघा आपलं वाघोबाचं मंदिर पण आहे देवीच्या पाठीमागच्या साईडलाच. तर त्या वाघोबाच्या मंदिरासाठी पण येथे बघा पूजा केली जाते. तर
पाहू शकताय. आणि जे मंदिर आहे हे मंदिर खरंच अप्रतिम असं मंदिर आहे बघा. निसर्गाच्या कुशीत किती छान असं मंदिर दिसतंय. आणि आता महत्वाचं आपले लोकनियुक्त सरपंच गोविंद साबळे हे थोडंसं आपल्याला सांगत आहेत या यात्रेनिमित्त. नक्की ऐका. सालाबादप्रमाणे याही वर्षी काळूबाई यात्रा उत्सवाच्या निमित्तानं पुणे असेल, ठाणे असेल, नगर असेल, नाशिक असेल या चारही जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक काळूबाईच्या दर्शनासाठी उपस्थित होत असतात. यावर्षी साधारण 2,000 ते 2,500 लोक या ठिकाणी दर्शन घेऊन आतापर्यंत गेलेले आहेत. सर्व भाविकांना तळेरांचा लोकनियुक्त सरपंच म्हणून मनापासून शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये उत्तम प्रकारच्या या ठिकाणी सुखसुविधा केल्या जाणार आहेत आणि त्या निमित्तानं आपण मोठ्या संख्येने अजून यावं. आणि या परिसरामध्ये पर्यटनाबरोबर या आदिवासी परिसरामध्ये रोजगार निर्मिती व्हावी ही समाजाची जी इच्छा आहे त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. आपण सर्वजण आलात आणि गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं त्याबद्दल आपल्याला खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आमचे किरणजी साबळे यांनी भावी भक्तांनी तळेरांचा इतिहास अख्ख्या जगामध्ये पोहोचवला आणि तळेरांची सर्व काळूबाईची यात्रा असेल, नवरात्र उत्सव असेल, त्यांनी जगाच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम केलं. तेही किरण साबळे यांचे यात्रा कमिटीच्या वतीने, तळेरान ग्रामपंचायतच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक असा आभार, हार्दिक आभार. आमचं. आणि आपण मंदिराच्या पायथ्याशी आल्यावरती उजव्याच बाजूला बघा किती छान अशी जत्रा भरलेली आहे. खेळण्यांची दुकाने पासून तर खाऊच्या दुकानांपर्यंत सर्व प्रकारची दुकाने येथे तळेरांमध्ये येतात आणि खूप मोठी यात्रेचे एक स्वरूप प्राप्त होतं या दुकानांमुळे. तुम्ही पाहू शकताय सर्व महिलांचे साहित्य, पुरुषांचे साहित्य, लहान पोरांचे साहित्य, सर्व प्रकारचं साहित्य इथे खाण्यापासून तर पिण्यापर्यंत, पाणी, जे सरबत वगैरे असतात किंवा आपले जे छोटे छोटे पदार्थ असतात लहान मुलांना आवडतील ते सर्वच प्रकारे इथे येतात. आणि त्यामुळे यात्रेला असं खूप मोठं असं छान असं आनंदाचं स्वरूप येतं. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओच्याद्वारे सर्व जे व्हिडिओ पाहत आहेत, जे आपल्या काळूबाई आईच्या दर्शनासाठी येतात, त्यांना आपल्या व्हिडिओच्याद्वारे मी एक सूचना मांडतोय, एक विनंती समजा की तुम्ही असं समजू नका की असं काय सांगतोय किंवा काय असं मी कोणी सांगणार, मी कोणी सांगणार नाहीये, पण मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक सूचना करतोय. तर तुम्ही जे येतात आपल्या काळूबाई देवीच्या दर्शनासाठी येतात, तुम्ही जे वेस्टेज माल आणतात म्हणजे प्लास्टिक, सर्वात महत्त्वाचं प्लास्टिक, की ज्याच्यामधून आपण हार आणला जातो किंवा पेढे आणले जातात किंवा आपण म्हणजे खूप असा सारा कचरा किंवा इथे जे बघा आता तुम्ही पाहू शकता इथे जी यात्रा भरली आहे, जो कचरा असतो की जो आपण फेकून देण्याजोग आहे, तो तुम्ही प्लीज सहकार्य करत जावा की तो तुम्ही ज्याचा त्यांनी परत स्वतःच्या बरोबरीने जावा प्लॅस्टिकचा कचरा तरी. कारण की इथे आपलं हे मंदिर तुम्ही पाहिलंच की पूर्ण असं अभयारण्यात, पूर्ण असं वनात आहे, खूप निसर्गाच्या कुशीत आहे. तर मित्रांनो, इथे अनेक प्रकारचे जीव, कीटक, पशु पक्षी राहत असतात. तर त्यांच्यामुळे ते खातात वगैरे, त्याच्यामुळे ते मृत पावतात. आपण काय पाहायला नसतो ते, पण आपल्या या प्लॅस्टिकपासून त्यांना खूप असा मोठा धोका आहे. तर मित्रांनो, तेवढं तरी तुम्ही पाहा. आणि सर्वात महत्त्वाची हीच माझी सूचना राहील. आणि आता आपण बघा, तुम्ही पाहू शकता पूर्ण मंदिर उतरून आपण आता खाली आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता हा आहे तळेरांचा रोड आणि हेच ते नाणेचीवाडी गाव. बघा, तुम्हाला हे जे मी सांगितलं ब्लॉग चालू व्हायच्या अगोदर नाणेचीवाडी गावात यायचं, हेच ते नाणेचीवाडी गाव. तर मित्रांनो, इथे आम्ही येऊन खूप अशी मजा मस्ती केली आणि सर्वच करतात. मी तर पाहिलं काल, मी बराच वेळ असं आपण इथं उभा आहे, मी तासभर झालं उभा आहे इथं आता. तर मित्रांनो, कोणी म्हणजे असं सर्व लहानांपासून तर पार थोरांपर्यंत तर वृद्धांपर्यंत सर्वजण यात्रेचा अनुभव घेतात, ते सर्वजण यात्रेचा आनंद घेतात. आणि ग्रामपंचायत तळेरान, तुमचं तर खूप असं स्वागत, तुम्ही अशी खूप छान अशी सोय केलेली होती. सर्व जे भक्तभाव येतात, खूप लांबून पूर्ण तालुक्यातून लोक येतात, तुम्ही त्यांची खरंच खूप छान अशी सोय केली होती. सर्वात महत्त्वाचं तुमचे खूप खूप आभार. आणि ही जी यात्रा आपण भरवली जाते, ही यात्रा अजूनही खूप मोठी हो, ह्याच माझ्याकडून सदिच्छा, ह्याच माझ्याकडून शुभेच्छा. आणि सर्वांनी सहकार्य असंच करत राहा, आजपर्यंत करत आलेत, असंच सहकार्य सर्वांचं लागू द्या त्या तळेरान गावासाठी. आणि तळेरान गावाचं नाव कधी आपल्या एक दिवस कशात जाईल हे तितकंच नक्की. कारण की सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जे सांगितलं, तळेरान गाव हे एक खूप स्वयंशिस्त असं गाव आहे.
जुन्नर तालुक्यातील तळेरान हे गाव असं खूप असं फेमस आहे, माझ्या तर मते खूप फेमस आहे. आणि हे आपल्या काळूबाई देवीच्या मंदिरामुळे तर खूपच अजून फेमस झालेलं आहे गाव. तर मित्रांनो, कधीतरी तुम्ही एकदा अवश्य या आणि आमच्या या देवीच्या दर्शन घेऊन खूप असं तुमचं मन प्रसन्न करून जाशाल, हे तर मला 100% मी तुम्हाला सांगतोय. आणि मित्रांनो बघा किती छान अशी यात्रा भरलेली आहे. बघा सर्व पार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू आहेत इथं, असं काहीच नाही की इथं नाही आहे. तर आता तुम्ही थोडासा यात्रेचा आनंद घ्या. काय मग मित्रांनो, आवडलं का नाही आमचं तळेरान गाव आणि आमच्या तळेरान गावातील आमच्या आई काळूबाई देवीचं मंदिर? खूप छान ना. आणि अशीच जत्रा दरवर्षी खूप अशी मोठ्या प्रमाणात भरली जाते. त्यामुळे आपल्या या तळेरानमध्ये तुम्ही नक्की येत जा आणि या आमच्या यात्रेची शोभा वाढवत जा. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिली त्यामुळे तुमचं खरंच मनापासून सर्वांचं अभिनंदन आणि मनापासून मी स्वतः धन्यवाद म्हणतोय. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब यासाठी करा की नवीन व्हिडिओ या आपल्या चॅनलवरती तुम्हाला इथेच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा. शेअर यासाठी करत जावा की आपल्या तळेरान गावचा इतिहास हा अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही आहे, तर त्या लोकांपर्यंत पोहोचेल. आणि मी तुमची आता सर्वांची रजा घेतो. आणि सर्वात महत्त्वाचं, इथपर्यंत व्हिडिओ पाहिली खरंच मनापासून आभार. आणि सर्वांनी आता एकदा माझ्यासोबत बोला, काळूबाईच्या नावानं चांग भलं. आणि मित्रांनो, जे येऊ शकले नाहीत त्यांनी खरंच पुढच्या वर्षी आपल्या या यात्रेला नक्की या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ही व्हिडिओ कशी झाली होती. ओके मित्रांनो, बाय बाय.